नमस्कार, मी प्रणिता रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि आज मी आणखीन एक नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. आता चालू झालेला आहे पावसाळा आणि सगळ्यांनाच पाऊस पडला की काहीतरी चहासोबत गरमागरम खायची क्रेविंग होते. त्यावेळेस तुम्ही हा नाश्ता नक्की ट्राय करू शकता. चला तर मग सुरुवात करूया. हे आहेत 1 कप पोहे, छान ते 10 मिनटं पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत. आणि पोहे लगेच भिजतात आणि भिजून झाले की त्यानंतर त्याला आपल्याला हाताने थोडंसं मॅश करून घ्यायचं आहे. त्यामध्ये बारीक चिरलेला 1 कांदा, 2-3 मिरची बारीक बारीक तुकडे, भरपूरशी कोथिंबीर. जर लहान मुलं खाणार असेल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी केलं तरीही चालेल. त्यानंतर आता काही बेसिक मसाले ॲड करूया, जसं की हळद, लाल तिखट, चवीपुरतं मीठ. आपण मिरची घातलं आहे त्याप्रमाणे त्यामध्ये मसाला घालूया आणि सगळे मसाले. आणि मी एक ग्रेट करून कच्चा बटाटा घातलेला आहे. शिजवलेला बटाटा नाही आहे, उकडलेला कच्चाच आहे. त्याला ग्रेट केलं आहे छान ग्रेटरनी आणि त्यामध्ये घातलं आहे. आणि आता सगळे मसाले, कांदा, कोथिंबीर, बटाटा सगळं एकत्र छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे आपल्याला हाताला तेल वगैरे काहीही लावावं लागत नाही. आणि छान तसे छोटे छोटे बॉल तयार होत आहेत. तुम्ही त्याला कुठल्याही प्रकारचा आकार देऊ शकता. मी त्याला सर्कल असे थोडे चपटे वड्याच्या आकाराप्रमाणेच ठेवलेले आहेत. छान सगळे आपल्याला हे बनवून घ्यायचे आहेत. रेसिपी अगदी साधी, सोपी, सहज होणारी आहे आणि लहान मुलांना आवडेल अशी आहे. संध्याकाळी ज्यावेळेस चहाबरोबर काय खाऊया असा प्रश्न पडतो, त्यावेळेस तुम्ही हे छान गरमागरम पोह्याचे वडे बनवू शकता. तेल छान गरम झालेलं आहे. आपले सगळे वडे बनवून झालेले आहेत आणि एक एक वडे आपण कढईमध्ये सोडणार आहोत. सुरुवातीला आपल्याला त्यांना हलवायचं नाही आहे. 2 मिनटं तसेच तेलामध्ये ठेवायचे आहे. त्यानंतर आपल्याला त्यांना हलवून उलटे पालटे करून छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत. पोहे आहेत त्याच्यामुळे ते लगेच छान शिजले जातात आणि छान क्रिस्पी कुरकुरीत लागतात. तुम्ही सॉसबरोबर, ग्रीन चटणीबरोबर, कशाबरोबरही ट्राय करा, छान लागतात. बघू शकता तुम्ही असे गोल्डन ब्राऊन आपल्याला त्याला शिजवून घ्यायचे आहेत. मी काही चपटे वड्याप्रमाणे केले होते आणि अर्धे बॉलसारखेच ठेवलेले. गरमागरम आपले पोह्यांचे वडे तयार आहेत. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.